मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850155558. आजचा व्हिडिओ क्रमांक आहे 600 नंबर. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः मार्गदर्शन करतो. प्रत्यक्ष भेट हवी असल्यास आपण अगोदर मोबाईल करावा एक दिवस, आणि येताना पण मोबाईल करणं आवश्यक आहे. काही जणांना आदल्या दिवशी मोबाईल मला करतात आणि त्यांना काही कारणास्तव ते येऊ शकत नाही, पण ते फोन नाही करत, पुन्हा मोबाईल नाही करत. त्यामुळे मी अडकून पडतो. म्हणून एक नियम असा ठरवला आहे की निघताना जे व्यक्ती मला मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील. हा व्हिडिओ नाशिक ते संगमेश्वर या मार्गावर आपण करीत आहोत. विवाहाचा विषय हा आपण आज ज्योतिषशास्त्राच्या बाबतीतच घेणार आहोत. विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. वर्तमान स्थितीमध्ये करिअरच्या मागे अधिक समूह लागलेला आहे. करिअर कोणतं करावं संभ्रमात असतात. त्याच्यात काही दिवस निघून जातात, काळ निघून जातो. काहींच्या ठिकाणी आपणाला व्यवसाय करण्याची इच्छा असते, पण व्यवसायाची परंपरा आपल्या घराण्यामध्ये नसते. वाडवडील नोकरी करीत असतात, शेती करीत असतात. यावेळेस संभ्रमात तुम्ही असतात. काहींच्या बाबतीत व्यवसाय करणारे लोक असतात, पण त्यांना व्यवसाय नको असतो आणि मग ते नोकरीच्या योगामध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत असतात. काही वेळेला काही नोकरीसाठी प्रयत्न करतात, अयशस्वी होतात. काही व्यवसायासाठी प्रयत्न करतात, तेही अयशस्वी होतात. काही शेती उद्योगाकडे वळतात, त्यांनाही पण यश मिळत नाही. असं का होते हा एक प्रश्न आपल्याला पडतो आणि सर्वांनाच पडतो. याच्याविषयी मग मार्गदर्शन आपल्याला विज्ञानाद्वारे कुठे मिळणार नाही. आपण पुष्कळशे वकील मंडळी बघतो, काळा कोट घालून जातात, पण वकिली चालत नाही. पुष्कळशे डॉक्टर असे आहेत की पदवी मोठी आहे परंतु गिराईक नाही. त्यांचा कंपाऊंडर सुद्धा ट्रीटमेंटसाठी त्यांच्याकडे येत नाही. असं आपल्याला बघायला मिळते. काहींचा व्यवसाय हा मुख्य ठिकाणी असल्यावरही मालाचा स्टॉक भरपूर आहे पण गिराईक नाही. मग असं किती वेळ चालणार? म्हणून मग ते शेवटी कर्जबाजारीपणा वाढतो. कर्ज फेडता फेडता मग जागा विकावी लागते, माल कमी किमतीत द्यावा लागतो आणि मग पुन्हा नर्वसपणा येतो. जसं विद्यार्थी 1-2 विषयात नापास झाले आणि 2 वर्ष सतत झालं की 3ऱ्या वर्षी तो म्हणतो की मी शिक्षण घेतच नाही. किंवा काही वेळेला ज्या वर्षाच्या प्रारंभी मुख्य परीक्षेच्या अगोदर परीक्षा होतात त्याच्यात भरमसाठ गुण मिळतात आणि मुख्य परीक्षेच्या वेळेला मात्र तो घाबरतो, ताप येतो, मानसिक चिंता हरवते आणि तो म्हणतो मी परीक्षा देणारच नाही. नीटच्या परीक्षेमध्ये 2 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली नाही. असं का होते? संख्या कमी नाही आहे. याला सर्वस्वी आपण जर म्हटलं तर वर्तमान स्थितीत जगणं हे व्यवस्थितरित्या नाही आहे. याला कारणीभूत सरकारच आहे. कारण सरकारच्या कायदे कानूनामध्ये व्यवसाय करणं जिकरीचं झालेलं आहे. त्याच्यात नाना तऱ्हेचे अडथळे येतात. व्यवसाय सरळ राहिलेला नाही. लहानाचा मोठाच व्यवसाय जरी असला तरी मग लिखापडे, इन्कम टॅक्सचे रिटर्न भरणे, वकील लावणे,
परवडत नाही छोट्या व्यवसायदारांना, परंतु कायद्याने ते करावं लागते. आणि मग यामुळे सामान्य जनतेला, खास करून मराठी जनतेला भीती वाटते, काय करावं आणि काय नाही असा अचंब तो पडतो. वडिलाला चिंता लागते, आईला झोप लागत नाही, आणि याच्यामध्ये हा काही करत नाही म्हणून विवाह पण होत नाही, आणि मग आजार पण सुरू होते, मानसिक क्लेश होतात, घरात बसून राहणे होते. असे अनेक घरामध्ये आपण या गोष्टी पाहतो आहे. माझ्याकडे हे निरंतर अशा समस्या घेऊन येणारी माणसं भरपूर आहेत. तर आपल्याला मला सांगायचं आहे की आपण आपल्या बालकाची कुंडली जन्म झाला त्या दिवसापासून करून घ्यावी. म्हणजे याचं करिअर काय आहे, पुढचं जीवन काय आहे, पुढचं आयुष्य काय आहे हे आपल्याला बघता येते. बरं, ज्योतिषाला शास्त्राशिवाय पर्याय नाही आहे कुठे. मला पोळी पाहिजे, पोळी नसेल नाही आहे तर मग भाकर तरी द्यायला पाहिजे, म्हणजे पर्यायी शास्त्र पाहिजे. असं जगामध्ये, विश्वामध्ये कुठलंही पर्यायी शास्त्र मुळीच नाही. विज्ञान याच्यामध्ये फेल आहे. MRI केला, CT स्कॅन केला, काही तुम्हाला रिपोर्ट येईल, पुढचं बघितलं येईल, कळेल असं काही नाही. तुमचा आजार असेल तर डॉक्टर येईल, काही भानगडी झाल्या तर पंचनामाला पोलीस येतील, पण हे सगळं मागून येईल नाही. शिक्षण घेणं पण जिक्रीचं झालेलं आहे. काय करावं ही विवंचना सर्वांना सुचत आहे. तुम्हाला आधार देणारं फक्त ज्योतिषशास्त्र आहे. याच्यासाठी जन्मकुंडली करून घेणं आवश्यक आहे. काहींचं मत आहे की 12 वर्षानंतर कुंडली करावी, 10 वर्षानंतर कुंडली करावी. हे अगदी असत्य, खोटं आहे. मग 10 वर्ष, 12 वर्षाच्या आत जे वयोमान आहे, जे कालमान आपल्याला जीवन आयुष्य घालवायचं आहे, याच्यामध्ये एखादी समस्या आली, दुःख आलं, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, भयंकर रोग निर्माण झाला, मग याच्यावर उपाय काय, उपासना आपल्याला देता येणार काय? कुंडलीच नाही तर मग काय करणार आहात? आणि जे 12 वर्ष नंतर कुंडली करा याचा अर्थ त्यांना ज्योतिष ज्ञान कितपत आहे याविषयी शंका येते. कारण ते पळवाटी वाट आहे की 12 वर्षानंतर काय होईल, बा जगेल की मरेल, की मृत्यू होईल, की अपघात होईल, की ॲक्सिडेंट होईल, की काय होईल, रोग होईल, याचं आकलन त्यांना करता येत नाही. म्हणून ते अशी व्यक्ती तुम्हाला 12 वर्ष, 10 वर्षाच्या नंतर कुंडली करावी असं मार्गदर्शन करतात. पण ते अतिशय चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. जन्म झाला त्याच दिवसापासून ज्योतिषाकडे जायचं, जाणकार ज्योतिषाकडे जायचं आणि कुंडली करून घ्यायची. माझ्याकडे एक घटना अशी घडली नुकतीच की आत्याबाई माझ्याकडे आल्या जन्मकुंडली करण्यासाठी. बाळ नुकतंच झालेलं होतं, दुसऱ्या मिनिटाला माझ्याकडे आल्या आणि मला त्याच्यामध्ये बघितलं की मी अपघाताची कुंडली निघाली. आत्याबाई म्हणाले, का तुम्ही अपघात म्हणताय, पाहता आता 2 मिनटं झाले, हात चालायला लागला नाही, बोलायला लागला नाही, कुठे रस्त्यावर नाही, गाडीत नाही, वाहनात नाही, मग अपघात होईल कसा? त्या ताईंचं म्हणणं बरोबर होतं, ते चुकीचं होतं असं काही नाही, मलाही नाही वाटत. परंतु 4 दिवसात, 5 दिवसाच्या आत ते मुलगं दगावलं. आता ते दगावलं का हा एक गूढ प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आला, डॉक्टरांच्या मनातही आला. कारण ही जी स्थिती होती, शेवटी शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना डिलिव्हरी झाल्यावर बाळ आंघोळ करता असणार, त्याचं जे काही घाण असते ते पुसतात, तर त्याच वेळेला तो हातातून निसटला होता आणि खाली पडला होता. म्हणजे अपघात हा झालाच होता. पण अशा ह्या अघटित घडणाऱ्या किंवा सुखद घटना घडणाऱ्या पण असतात. मग त्याचं आकलन होण्यासाठी आपल्याला जन्मकुंडलीची अत्यंत आवश्यकता असते. आपल्याला जन्मतःच आपल्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. आता तुम्ही म्हणाल की जन्मतःच तुम्ही सांगतात, याच्यावर आम्ही सत्यता कितपत ठेवावी हा प्रश्न ज्योतिषशास्त्र हे अंधश्रद्धावादी शास्त्र म्हणणारे म्हणतात. काही विज्ञानवादी म्हणतात. विज्ञानवादी असे असतात, पुरुष असतात आणि नंतर मग माझ्याकडे
त्यांची पत्नी सौभाग्यवती येते की साहेबांची पत्रिका बघा. म्हणजे असं लपून छपून शास्त्र करू नये. मंदिरात जायचं आहे तुम्हाला, तर मंदिरात मी जातो ग, मी येतो 2 मिनिटात, असं सांगायला लज्जा कशाला पाहिजे. ज्या शास्त्राचा तुम्ही लाभ घेत आहात, फायदा घेत आहात, उन्नती करत आहात, त्याच्याविषयी तुम्ही बाहेर दर्शनी अंधश्रद्धा दाखवता, ही गोष्ट तुम्हाला कदापि सहन होणार नाही आणि कर्माच्या गतीमध्ये कधीही बसणार नाही. कारण इथे असत्य आलं, खोटं आलं, खोटं बोलणं म्हणजे पाप आलं. पण अशा ठिकाणी नाही. मी ज्योतिषाकडे जातो, बोरकर गुरुजींकडे मला जायचं आहे, बोरकर गुरुजींचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, बोरकर गुरुजींकडे मला मुलगा झाला म्हणून मला कुंडली करायला जायचं आहे, मी बोरकर गुरुजींकडे नेहमी जातो, असं का सांगत नाही तुम्ही? लाभ घ्यायचा. आता प्रत्यक्ष आपण जर पाहायला गेले तर लग्नपत्रिकेमध्ये पहा, लग्नपत्रिकेमध्ये ज्योतिषी हा विवाह जमवतो. 2-4 स्थळं नाकारतो, कोणाचे 5-50 नाकारतो आणि मग एखाद्या स्थळाला त्याच्या ज्ञानाप्रमाणे योग्य असलं ते आम्ही देतो. मी शक्यतो गुणमिलन न करता कुंडली मिलनानंच होकार नकार देत असतो. कारण आपल्याला जीवन आयुष्य कंठायचं असते, संपूर्ण जीवन संसार करायचा असतो, तो सुखाचा व्हावा याकरता कुंडली मिलनच करणं इष्ट आहे. गुणमिलन अजिबात नाही, अजिबात नाही. परंतु इतकं सांगितल्यावर लोक गुणमिलन करतात. काही असे महाभाग असतात थोडक्यात बघायला म्हणता, अरे मग थोडक्यात बघायचं आहे तर बघायचंच कशाला? अंधारात चला, वाट चला, नकाशा नाही, काही नाही, चालू द्या तुमचं जीवन आयुष्य. कुठे काय खडके येतील, संकट येतील हे माहिती पण पडणार नाही आणि मग दुःख समय कोणी आवडणार पण नाही आणि उपासनाला देणारा वेळ पण मिळणार नाही. म्हणून ज्योतिषशास्त्राची जन्मकुंडली कितपत आवश्यक आहे हे आपल्याला यातून दिसते. आता याची सत्यता काय आहे? तुमचा प्रश्न एखाद्याचा असेल, त्याच्या ज्योतिषप्रेमी आहात पण तुम्ही ज्ञानी आहात, तुमचा प्रश्न बरोबर मी असं म्हणेल, मला याच्याविषयी राग पण नाही. आता मी जन्मतःच एका मुलाची किंवा मुलीची कुंडली केली आणि त्याच्यात विवाहाचा प्रश्न, एक प्रकरण आपण घेतलं, याला अमुक दिशेची पत्नी मिळेल, अमुक दिशेचा पती मिळेल, त्याचा रंग असा असेल, त्याचा स्वभाव असा असेल, सासू सुनाचे संबंध कसे असतील, संतती होईल की नाही, एखादा अघटित रोग आहे का काय नाही आहे, त्याचा रंग कसा असेल, किती दूरचं स्थळ आहे, दोघांच्या वयात किती अंतर असेल, संसार पूर्ण होईल की नाही, अफेअर आहे का, प्रेमयोग आहे का, अजून इतरत्र आहे का, कोर्ट कचेरीच्या भानगडीत अटकणार आहे का, शिक्षा देखील होणार आहे, हा व्यापिचारी विचाराचा होणार आहे किंवा अनैतिक विचाराचा होईल, शिक्षण घेणार आहे की नाही घेणार आहे, कितपत शिक्षण घेईल, याच्या संसार आरोग्याच्या बाबतीत, संसाराच्या बाबतीत, शिक्षण कोणतं घ्यावं ह्या बाबतीत आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला ज्योतिषशास्त्र हे परिपूर्ण मार्गदर्शन आपल्याला करीत असते. शिक्षणामध्ये आता लाखो रुपये लागतात. पहिलीच्या अगोदर आपण शिक्षण घ्यायला गेले तर हजारो लाखो रुपये लागतात आहे. सरकारने मराठी शाळा अजिबात बंद करून टाकलेला आहे आणि शिक्षण आता व्यवसाय झालेला आहे. कपडे तेच देतात, बूट तेच देतात, वह्या पुस्तकं तेच देतात, शाळेत भरणं तेच असते. लांबवर शाळा केल्या जातात मग जाणून बुजून की 5 किलोमीटर 10 किलोमीटरवर अशा शाळा असतात. मग ते आपल्याला रिक्षात लावता येत नाही कारण शाळेचं बंधन असते की तुमच्या कारमधून व्हॅनमधून तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणजे खर्च किती आहे, एका पाठोपाठ सुलभता आलेली नाही आहे. गांधीजींचं जे स्वप्न होतं ते परिपूर्ण उलट दिशेने प्रवास या देशाचा चाललेला आहे. ही एक खेदजनक आहे. गांधीजी म्हणत होते की खेड्याकडे चला, खेड्यात प्रगत करा, परंतु आता शहरामध्ये एवढी गर्दी होऊ लागली की ते थांबेनाशी राहिलेली आहे. आता याला सर्वांना ह्या ज्या पीडा आहे, दुःख आहे, समस्या आहे, कष्ट आहे, त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तो मार्ग काढणारा, आपल्याला गाईड करणारा, योग्य दिशेने वाटचाल करणारा आपल्याला जर असेल तर आपली जन्मकुंडलीच आपल्याला सहाय्य देणार आहे आणि हे करणार आहे. आणि हा जन्माचा ठेवा आहे. जन्मांक आणि जन्माक्षर ज्या पुस्तिकेवर लिहिलेलं असते ती जन्मकुंडली नसते. कॅम्प्युटरमध्ये ज्योतिषशास्त्र कधीही बसणार नाही आणि बसेल आहे असं पण नाही, ते अपूर्ण आहे. आता एक पुष्कळशा याच्यामध्ये पहिली जो असते कुंडली म्हणजे कुंडलीचा रकाना जो असतो त्याला लग्न म्हटलं जाते, पण तो लग्न म्हणजे विवाह नाही.
लग्न म्हणजे संसार नाही. लग्नाची विवाहाची तिथेतून स्पष्टीकरण आपल्याला काहीही मिळत नाही. म्हणून तो शब्द चुकीचा आहे. मी अनेकदा सांगतो की लग्न हा शब्द चुकीचा आहे. त्याला उदयमान कुंडली म्हणायला पाहिजे. परंतु काय आहे, आपल्याला अगदी सुस्त अवस्थेत आपण असतो, बदल करत नाही. तसंच विवाहाच्या मुहूर्ताच्या बाबतीत 2-3 महिने मुहूर्त असतात. तेही उन्हाळ्यामध्ये मुहूर्त असतात. मग याच्यामध्ये थोडे मुहूर्त असल्यावर कारणाने मग आपल्याला या ठिकाणी असं बघायला मिळते की मग सगळीच भाववाढ असते. जर मंगल कार्यालयाची भाववाढ, वाजंत्रीची भाववाढ, कॅटरिंगची भाववाढ, कपड्याची भाववाढ, सोन्या चांदीच्या दागिन्याची भाववाढ, अतोनात अनाप खर्च आपल्याला अनावश्यक खर्च करावा लागतो. म्हणून 12ही महिने मुहूर्त द्यायला काय हरकत आहे. चंद्रबल बघितलं की झालं. मनाचा ठाव ठिकाणा करणारा चंद्र हा आहे. चंद्र म्हणजे पत्नी, चंद्र म्हणजे पत्नी, रवी म्हणजे पती. या दृष्टिकोनातून शुभयोगातून आपण इतरही कार्य करतो की नाही. सत्यनारायण करतो, गृहप्रवेश करतो, वास्तुशांती करतो, त्याला मुहूर्त असतात की नाही. मग विवाहाला मुहूर्त का नसतात? विवाहालाही मुहूर्त काढायला पाहिजे. पंचकर्त्यांनी याचा हा विषय जरूर लक्षात घ्यायला पाहिजे आणि 12ही महिने मुहूर्त द्यायला हरकत नाही. असे म्हणजे काय होईल की जनतेची बचत होईल, आर्थिक बचत होईल. आर्थिक बचत होऊन काय होईल की योग्य स्थळ योग्य त्या वेळेमध्ये आपल्याला करता येईल. एखाद्या वेळेला विदेशात मुलगा असतो, त्याला पास मिळत नाही, व्हिसा मिळत नाही, म्हणून तो येऊ शकत नाही आणि लग्न मग होत नाही. मग वाटेल त्यावेळेला लग्न लावले जाते. आणि एक अजून पुन्हा आहे, आपल्याकडे विवाह मुहूर्त काढता पण 99% म्हणायला गेले आपण तर 100ही म्हणायला काही हरकत नाही. विवाहाच्या मुहूर्ताच्या वेळेला कोणीही विवाह लावत नाही. नाचणं, गाणं, कुदणं जे आहे डीजेच्या टालावरचं, बाहेरून वरात येणं, याला भयंकर वेळ लागतो. जे 2-2, 3-3 तास, 4-4 तास विवाह होण्याला वेळ लागतो आणि मग शुभ मुहूर्त, शुभ घटिका निघून जातात आणि अशुभ वेळेवर तुम्ही लग्न केलं तर मग पुढचा संसार कसा असेल. कुंडली मिलन, गुंडमिलनातही तुम्हाला यशस्वी आलं आणि तुम्ही वेळेवर लग्न लावलं नाही तर मग कसं होईल. जे वेळेवर केळं लागतात असं म्हणतात, तेच खरी गोष्ट आहे. याच्यासाठी एक संस्कार विवाह जो आपण म्हणतो, एक संस्कार विवाह म्हणजे आपण सकाळी 6 ते 10च्या आत जो काही विवाहाचा आहे मुहूर्त पाहून, शुभ मुहूर्त पाहून, त्यावेळेला आपण आपल्या जे काही नवरदेवाकडचे थोडे मुठभर लोक, नवरीकडचे मुठभर लोक यांनी तो विवाह समारंभ पार पाडून करावा. नंतर जो सार्वजनिक लोकांसाठी सार्वजनिकरित्या जो आहे तो माळ विवाह करावा. मग पुष्पमाळा घालून विवाह झाल्याचं सांगावं आणि त्यावेळेला मग तुम्ही नाचण्याला वेळ किती घालवा, उड्या मारायला वेळ किती घालवा असलं तरी तुम्हाला चालणार आहे. परंतु आपला विवाह याच्यासाठी 2 विवाह मुहूर्त काढावे. एक विवाह मुहूर्त आपला असा काढावा की जो आहे तो पहिला संस्कारिक विवाह, संस्कृतीशील विवाह आपल्याला तो करायचा आहे. आणि दुसरा विवाह हा माळ विवाह, पुष्पमाळ विवाह हा करायचा असतो. अशा तऱ्हेने आपल्याला करायचा असते. आणि पुष्कळशा वेळेला काय होते की विवाह जमवताना मात्र पुष्कळशी तारणतळ होतात. पुष्कळशे ज्योतिष पंडित च्या अर्थाने आपण बघितलं तर मृत्यू षडाष्टक योग म्हटला की लोक घाबरतात. एक नाडी म्हटली की लोक घाबरतात. त्याच्यानंतर मग षडाष्टक योग म्हटला की मग घाबरतात. शत्रुयोग म्हटला की घाबरतात. चांडाळ योग म्हटला की घाबरलं जाते. म्हणून असं योग न करता आपण या ठिकाणी पाहायला पाहिजे कुंडली मिलनामध्ये की आपली याच्यासाठी आपल्याला जन्माची कुंडली मात्र फायदेशीर ठरते. जन्माच्या कुंडलीत आयुष्यमान जर लिहिलेलं आहे तर मग कुंडली मिलनामध्ये तर हा गोष्ट निघतच नाही. गुणमिलनामध्ये मृत्यू षडाष्टक शब्द आहे. मग मृत्यू कसा होईल? तुमच्या जन्माच्या कुंडलीमध्ये दीर्घायुष्य आहे, मग तुम्ही गुणमिलनामध्ये मृत्यू षडाष्टक योग होईलच कसा, हा एक माझा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे मूळ कुंडलीमध्ये म्हणजे जन्माच्या वेळीच्या कुंडलीमध्ये शुभयोग आहे. शुभयोगाचं जीवनचरित्र आहे, संसार पूर्ण होणार आहे आणि तुम्ही गुणमिलनामध्ये म्हणता घटस्फोट होईल. हे कसं काय प्रश्न आहे? म्हणजे हा मतभेद आहे. मग जन्मकुंडली खरी मांडावी का गुणमिलन खरं मांडावं, हा संभ्रम निर्माण करणार आहे. म्हणून याच्यासाठी जन्मकुंडलीच ही सत्यवादी असते. जन्म हा परमेश्वराने, ईश्वराने, निसर्गाने दिलेला असतो, तोच खरा असतो आणि तोच आपण खरा मानून आपण या ठिकाणी जन्मकुंडली करावी असं माझं म्हणणं आहे. असो, आजचा व्हिडिओ क्रमांक 600 आहे.
माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.